समृद्ध पंचायत अभियान हे आपल्याला राबवायचं आहे. ते मुख्यमंत्र्यांनी 29/7/2025 रोजी यांची बैठक झाली मंत्रिमंडळामध्ये. किंवा आपल्याला गाव समृद्धी, गावखेडे कसे सुधारायचे, हिरवे कसे करायचे, स्वच्छता अभियान असं, बाकी तुमचं नरेगाचं असं, जलजीवन हे आहे, म्हणजे गावाला म्हणा जेवढं आपल्याला गाव सुधारित करण्याची जेवढं होईल ते बी असं आहे की आपण सगळ्यांनी मिळून करायचं. काय स्वच्छता असं सगळ्याची जबाबदारी घ्यायची. सरकारनं जे काढलाय ह्याच्यावर काही आपल्याला जिल्हास्तरीय असं, तालुकास्तरीय आपल्याला असे बक्षीस गावगावाला जिल्हास्तरीय जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या ह्याच्यात नंबर नळ योजना असेल, तुमची कर वसुली असेल, किंवा वृक्ष लागवड असेल, गाव स्वच्छता मोहीम असेल, ग्रामपंचायत, अंगणवाडी सुधार असेल, एवढ्यामध्ये जर आपण पात्रता झालो त्याच्यामध्ये तर जिल्हास्तरीय मला वाटतं काहीतरी निश्चित आकडा माहित नाही, पण 1 कोटीचा जवळपास आकडा आहे ग्रामपंचायत. 2015-16 हे झालेले आहे. ते 2000 मला वाटतं 30 पर्यंत त्याचं नियोजन आहे. तर 30 पर्यंतचे म्हणजे हे सक्षम होते सगळ्या गोष्टीमध्ये. शाळा असं, तुमचं स्वच्छता अभियान, स्वच्छता म्हणजे स्वच्छता आपण जर ठेवली व्यवस्थित सगळ्या गोष्टी, नळ योजना, कर वसुली, आपली घरपट्टी जर वेळोवेळी आपण सगळ्यांनी भरली, ह्याच्यामध्ये जर आपण पात्रता झालो 30 पर्यंत तर आपल्याला 1 कोटी जवळपास तुम्हाला जिल्ह्यावर बक्षीस भेटणार आहे. तालुक्याचा जर विचार केला तर तुम्हाला 50 लाख, 70 लाख असे काही बक्षीस मिळेल ग्रामपंचायतीला, जेणेकरून आपल्याला ती म्हणजे बक्षीस मिळतील. तर हे सगळं आता ग्रामपंचायतीत नसून सगळ्या तुमच्या गाववाल्याची सुद्धा हे म्हणजे सगळ्याचं सहकार्य लागतं ह्या गोष्टीमध्ये. तर हे सगळं आपण जर पात्रता ठरवलं तर आपली चांगली गोष्ट आहे बाबा. त्या गावाला एक प्रोत्साहन आपल्याला हे भेटेल, बक्षीस भेटेल. अनेक म्हणजे एवढे 2 माझ्या शब्द मी